पण तो मात्र मिश्किलपणे बोलला, जानू इट्स व्हेरी स्वीट. आय वॉन्ट वन मोर. आणि त्याने पुन्हा तिला स्वतःजवळ खेचलं आणि पुन्हा तिला किस करू लागला. पण ह्या वेळचा किस मात्र थोडा हार्ड, पॅशनेट आणि डीप किस होता. आता पुढे. दोघे एकमेकांना पॅशनेटली किस करत होते, जसे एकमेकांमध्ये हरवून गेले होते. आता त्यांना कशाचीही पर्वा नव्हती, फक्त एकमेकांना अनुभवायचं होतं. तसंच त्याने तिला अलगद उचललं आणि बेडवर घेऊन आला. आता तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावर, मानेवर, तिच्या खोल गळ्यावर पॅशनेटली किस करत होता आणि ती त्याचा स्पर्श फक्त अनुभवत होती. तिचा पदर तर केव्हाचाच बाजूला झाला होता. ती तिची नखं त्याच्या पाठीवर रुतवत होती. दोघेही एकमेकांमध्ये गुंतले होते. पण पण अचानक त्याने तिला सोडलं आणि तिच्यापासून दूर झाला. आता तो स्वतःचे वाढलेले श्वास कंट्रोल करू लागला. तशी ती पण पटकन उठून बसली आणि तिने स्वतःचा पदर खांद्यावर नीट ठेवला. तिला कळलंच नाही असं काय झालं की तो अचानक असा स्वतःला कंट्रोल करू लागला. आता तर कसलंही बंधन नव्हतं. दोघांचीही मंजुरी होती. दोघांचंही प्रेम होतं एकमेकांवर. खूप. दोघेही आगतिक झालेले एकमेकांचा स्पर्श अनुभवण्यासाठी. मग तरीही का त्यांनी त्यांचा तो मोमेंट स्पॉईल केला असेल? तिला काही कळत नव्हतं. तो बेडवर एका बाजूला बसून अस्वस्थपणे केसांमधून हात फिरवत होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मीत, काय झालं? तिने विचारलं. तसं त्याने तिचा हात हातात घेतला आणि बोलला, जानू जा, चेंज करून घे, आता झोपूया आपण. तिला वाईट वाटलं, पण तरी ती तिथून उठून जाऊ लागली. त्याला कळत होतं की ती अपसेट झाली आहे. जशी ती तिथून जाऊ लागली त्याने तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढलं आणि त्याच्या मांडीवर बसवलं. त्याला माहीत होतं तिच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत. आता तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलला, जानू रुसलीस का माझ्यावर? तशी तिने मान नाहीमध्ये हलवली, पण त्याने तिचा चेहरा त्याच्याजवळ केला. तो तिच्या डोळ्यात बघू शकत होता की आज तिला त्याला समर्पित करायचं होतं. मग तो बोलला, जानू आय एम सॉरी, पण हे आपले खूप म्हणजे खूप स्पेशल मोमेंट्स आहेत. ते मला असे नव्हते वाया घालवायचे. त्यांना मला खूप स्पेशल बनवायचं आहे. जेव्हा आपण दोघं एक होऊ तो क्षण खूप स्पेशल असणार आहे आपल्या दोघांसाठी. मला आपला हनीमून मेमोरेबल बनवायचा आहे. म्हणून आपले हे स्पेशल क्षण मी इथे नाही वाया घालवू शकत. इट विल बी जान मीच हनीमून. मग तो स्पेशल तर असणारच ना. तो बोलला आणि त्याने तिच्या खांद्यावरचा पदर थोडा खाली सरकवून तिथे एक डीप किस केला. तशी तिच्या अंगात एक वीज सळसळली. ती मनातच बोलली, पुढे जायचं नाहीये तर हे असं करून का माझी तळमळ वाढवतात? बिचारी त्याच्या स्पर्शाने वेडी होत होती. जानू, आज तुझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे आलो होतो. आपला हनीमून पण आपण सेलिब्रेट करू, पण इथे नाही. मी तुला अजिबात नाराज करणार नाही. यू ट्रस्ट मी ना? तो तिच्या डोळ्यात बघून बोलला. तशी तिने पुढे होऊन त्याच्या कपाळावर किस केला आणि बोलली, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात. मनाने तर मी केव्हाच तुमची झाली आहे. शरीराने तुमची होण्यासाठी मला कितीही वाट बघावी लागली तरी मी बघेन, अगदी आयुष्यभरही. ती पण त्याच्या डोळ्यात बघून बोलली, पण आयुष्यभर मी नाही ना वाट बघू शकत. मी 2 दिवसांतच आपला हनीमून प्लॅन करणार आहे. तो तिच्या गालावर बोट फिरवून बोलला. तशी ती पुन्हा हसली. बाय द वे, तू सांग कुठे जायचं आपण हनीमूनला? म्हणजे तुझी फेवरेट प्लेस? त्याने विचारलं. तशी ती म्हणाली, मला तुम्ही कुठेही घेऊन जा. तुमच्यासोबत मी कुठेही यायला तयार आहे. अगदी झोपडीतही. तोंडातून एक शब्द देखील काढणार नाही. ती बोलली. पण मी तुला झोपडीत नाही घेऊन जाणार डिअर. आफ्टर ऑल तू अमित राज्याध्यक्षाची बायको आहेस. माय जान.
तू बघशील हा तुझा मी तुझ्यासाठी काय काय करेल ते. तो बोलला तशी ती खुदकन हसली. पण आता जरा उठ माझ्या मांडीवरून. आधीच इतकी जाड झाली आहेस. जीव काढतेस की काय माझा? किती वजन लागते? ती कधीपासून त्याच्या मांडीवर बसलेली म्हणून तो मिश्किलपणे तिला चिडवत बोलला. त्याला तिला असं छळायला खूप मजा येत होती. तसा तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला. ती गाल फुगवून बोलली, मी मी जाड झाली आहे. तुम्ही ना पुन्हा माझी मस्करी करताय ना? थांबा तुम्ही, ती म्हणाली आणि तिने त्याला बेडवर ढकललं आणि स्वतः त्याच्या वर आली. आता ती एकदम त्याच्या जवळ होती. ती त्याच्या उघड्या छातीवर हात फिरवत बोलली, हां, तर आता बोला मिस्टर द अमित राज्याध्यक्ष, करू का स्टार्ट? हां, करूया आपला हनीमून इथे. ती आता त्याच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत एकदम सिडेक्टिव्ह आवाजात बोलली. तसे त्याने डोळे मिटले. त्याच्या भावना पुन्हा जागू लागल्या. जान प्लीज नको ना, तो कसंबसं बोलला. तसं तिला अजूनच हसायला आलं. तिने त्याच्या ओठांवरून बोट सरकवलं. तसा त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने पटकन तिला त्याच्या मिठीत घेतलं आणि तो तिला किस करणारच होता की इतक्यात तिने त्याला जोरात धक्का दिला आणि त्याला ठेंगा दाखवून हसतच तिथून पळून गेली. ओय हॅलो, तो बोलतच राहिला आणि स्वतःचे वाढलेले श्वास कंट्रोल करत केसांमधून हात फिरवत तसाच तिला बघत हसत राहिला. आता जानू बाथरूममधून चेंज करून बाहेर आली. तिने पिंक कलरची सॅटिनची नायटी घातली होती. तिने तिचे सर्व केस वरती क्लचरने बांधले होते. केसांच्या 2-3 बटा उगाचच गालावर रुळत होत्या. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिलं तर तो ॲज युज्युअल तिच्याकडेच पाहत होता. आज पहिल्यांदा तो तिला नायटीमध्ये पाहत होता. नाहीतर ह्या आधीही झोपताना ती कुर्ता आणि लेगिन्समध्येच झोपत असे. पण आज खास तिच्यासाठी त्याने ही नायटी आणली होती. तो तसाच त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या जवळ गेला. ती मात्र त्याला बघून अजूनही लाजत होती. त्याने मग क्लचरमधून तिचे केस सोडले. तसे तिचे सिल्की केस झरझर करत खाली रुळले. तिच्या केसांची एक बट त्याच्या हाताने त्याने तिच्या कानामागे सारली आणि हलकेच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारून हसून बोलला, ब्युटिफुल, आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. ती आता हसली आणि बेडवर जाऊन बसली. तो मग फ्रेश होऊन आला. त्याने पण चेंज केला होता. तो बेडवर जाऊन बसला. पण ती मात्र त्याच्यापासून दूर झाली. तुम्ही तिथेच झोपायचं, इथे जवळ यायचं नाही, ओके? ती डोळे बारीक करून बोलली. तसा तो, अरे वा, का? मी का लांब झोपायचं? मी नाही, जा, मला तुझ्या जवळच झोपायचं आहे, तो बारीक तोंड करून बोलला. नाही हा, हे बघा, तुम्ही जवळ असल्याने मला काहीतरी होतं, तेच कुचकुच होत आहे सारखं. म्हणून आता 2 दिवस कळ काढा, नाहीतर माझाच कंट्रोल सुटेल, ती त्याला दटावूनच बोलली. जान, हा डायलॉग तर माझा असायला हवा ना, आणि तूच बोलत आहेस, दिस इज नॉट फेअर हां, तो बोलला. पण ती काही ऐकली नाही आणि त्याच्याजवळ उशी फेकून ती बेडच्या एका बाजूला जाऊन झोपली. तो पण मग नाराज होऊन दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. ती मात्र इकडे गालात हसत होती. मिस्टर द अमित राज्याध्यक्ष, खूप छळत होतात ना मला, आता तुमचा टर्न, ती मनातच बोलली. पण त्याला तसं नाराज करून तिला थोडीच करमणार होतं. थोड्या वेळाने ती त्याच्या बाजूने सरकली आणि त्याच्या अंगावर हात टाकून त्याला मिठी मारली. तसा कधीपासून नाराज झालेला तो आता गालात हसला आणि त्याने वळून तिला घट्ट मिठीत घेतलं. तुला खूप मजा येते ना मला सतवायला, तो बोलला. तशी ती हसली. पण त्याने मात्र तिच्या ओठांना स्वतःच्या ओठांमध्ये बंदिस्त केलं. जेव्हा दोघांचंही मन शांत झालं तेव्हा कुठे त्याने तिला सोडलं आणि तिला कुशीत घेतलं. आता दोघेही शांत झोपले. सकाळी सकाळी तिला जाग आली तर ती त्याच्या मिठीत होती. त्याचा हात तिच्या अंगावर होता. तिने डोळे चोळले आणि त्याला पाहिलं. तो अगदी शांत झोपला होता. खूपच निरागस दिसत होता तो. ती एकटक त्याच्याकडे पाहत राहिली. तिला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटत होता
की इतका हँडसम नवरा तिचा आहे, तिचा मीत. काही दिवसांपूर्वी तर ह्या नावाला चेहराच नव्हता, पण आज मात्र तोच चेहरा अमित राज्याध्यक्ष बनून तिच्या जवळ होता आणि तो फक्त आणि फक्त तिचा होता. त्याला फक्त मॅगझिनमध्ये बघायचे. ज्याच्यासाठी शहरातल्या ऑलमोस्ट सगळ्याच मुली वेड्या होत्या, तो हँडसम हंक फक्त तिचा होता. फक्त तिचा. तिला असंच वाटत होतं की हे सुंदर स्वप्न आहे. ती एकटक त्याच्याकडेच बघत होती. किती हँडसम आहेत हे, ती मनातच बोलली. मग तिचं लक्ष त्याच्या गुलाबी ओठांवर गेलं. त्याचा तो गोरापान चेहरा आणि ते गुलाबी ओठ. तिला त्यांचा कालचा किस आठवला आणि पोटात पुन्हा फुलपाखरे उडू बागडू लागली. ती आता त्याच्या ओठांवर ओठ टेकवण्यासाठी थोडी वाकू लागली. तोच त्याने डोळे उघडले. तशी ती गडबडली आणि तिथून जाऊ लागली. जानू, अशी लांबूनच किती वेळ बघत बसणार आहेस? जवळ ये आणि कर तुला काय करायचंय ते. मी नाही बोलणार तुला काही, तो मिश्किलपणे बोलला. पण ती मात्र गडबडून बोलली, असं काही नाहीये हां. मी कुठे काय करत होते? सोडा, मला आंघोळीसाठी जायचंय. आता तर अजिबात नाही हां. तू मला उठवलंस झोपेतून, त्याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. तो बोलला आणि त्याने पुन्हा तिला बेडवर ओढून घेतलं आणि तिच्या ओठांवर ताबा मिळवला. तसं थोड्या वेळाने तिने त्याला ढकललं आणि तिथून उठून पळतच बाथरूममध्ये निघून गेली. तो मात्र तिच्याकडे बघून तसाच हसत राहिला. आता ती रेडी होऊन बाहेर आली, तरी तो बेडवरच बसलेला होता. त्याला बघून ती बोलली, अहो, तुम्हाला ऑफिसला नाही का जायचंय आज? त्यावर तो बोलला, नो, आज नो ऑफिस. आज फक्त मी आणि माझी जान. तशी तिने नकारार्थी मान हलवली. किती नौटंकी आहात तुम्ही मीत, ती बोलली. अगं, नौटंकी काय त्यात? खरंच मी ऑफिसला नाही जाणार आहे. काल मी गेलो होतो कारण फॉरेन डेलिगेट्सने मीटिंग ठेवली होती. नाहीतर तुझा बर्थडे आणि मी काय ऑफिसला गेलो असतो का? तो बोलला. तशी ती बोलली, ओके बाबा, कळलं. पण आता फ्रेश तरी व्हा. जा लवकर रेडी व्हा की असंच बसणार आहात? तसा तो पटकन उठला आणि बोलला, येस बॉस, आणि बाथरूममध्ये निघून गेला. जानूला तर हसूच आलं. काही दिवसांपूर्वी हाच अमित राज्याध्यक्ष तिचा बॉस होता, पण आता मात्र तीच त्याच्यासाठी बॉस झाली होती. त्याच्या हृदयाची राणी. तिला किती स्पेशल वाटत होतं. तो आता रेडी होऊन बाहेर आला. ती आरशासमोर केस विंचरत होती. तसा तो पाठून आला आणि तिच्या मागे उभा राहिला आणि दोघांचंही आरशातलं प्रतिबिंब बघून बोलला, परफेक्ट कपल. तशी ती लाजली. सो मिसेस राज्याध्यक्ष, आज तुम्ही सांगा आपण कुठे जायचं? हा आजचा दिवस फक्त तुमच्यासाठीच आहे आमचा, तो तिला स्वतःजवळ फिरवत म्हणाला. तशी ती म्हणाली, मी काय म्हणते, आज तुम्ही ऑफिसला जा, पण उद्या सुट्टी घ्या. मला वाटते की आता आपल्यामध्ये सगळं कसं छान झालंय, तर घरी एक सत्यनारायणाची पूजा करून घ्यावी. म्हणजे तशी आपल्या लग्नानंतर पूजा झालीच नाही ना, आणि लग्नात पण सगळे विधी तुम्ही एकट्यानेच मनापासून निभावले, कारण मी तर फक्त शरीरानेच तिथे होते, मनाने तर कुठेतरी दूर होते. ती त्याचा हात हातात घट्ट पकडत बोलली. तिचे डोळे आता पाणावले होते. अगं वेडाबाई, कुठे दूर नव्हतीस तू? कितीही दूरचा विचार करत असलीस ना, तरी ते दूर इथेच येऊन संपत होतं. तो स्वतःजवळ बोट करून बोलला, कारण तुझा मी तुझ्यासोबतच होता डिअर. तो बोलला, पण नाही, मला तुमच्यासोबत पूजेवर बसायचं आहे. तुमच्या हाताला हात लावून मम म्हणायचं आहे, ती बोलली. तो प्रश्नार्थक तिच्याकडे पाहत बोलला, व्हॉट मम? तसं तिने डोक्याला हात लावला. अहो, मम म्हणजे तसं म्हणतात. नवरा सगळ्या विधी करतो आणि बायको त्याच्या हाताला हात लावून मम बोलते, म्हणजे त्या विधी तिच्याकडून पण होतात, असं म्हणतात, ती बोलली. ओके, लाईक दॅट. देन ओके, करूया आपण उद्या पूजा. आपका हुकूम सर, आंखों पर राणी सरकार.
तो एकदम फिल्मी स्टाईलने म्हणाला. तशी ती मनमुराद हसली. हे माझ्या खडूस हिटलरला नौटंकी पण करता येत असेल असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं. पण खूप क्यूट आहे माझा हिटलर, ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. तसा तो. काय? काय म्हणालीस? हिटलर म्हणालीस ना? तो चिडून बोलला. तशी तिने आता जीभ चावली आणि बोलली, नाही, कुठे काय? मी तर क्यूट म्हणाले तुम्हाला. अच्छा, क्यूट काय? तू थांब जानेमन, तुला दाखवतोच माझ्यामध्ये क्यूटनेस किती कुटून कुटून भरलाय तो. घरी चल तू, मग दाखवतो तुला. तो मिश्किलपणे बोलला आणि ती पुन्हा हसू लागली. मग त्याने तिचा हात हातात घेऊन ते दोघेही घरी आले. अमितने जानूला घरी सोडलं आणि तो ऑफिसला निघून गेला. त्याने ऑलरेडी घरात सांगून टाकलं की उद्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आणि तशी तयारी करून ठेवायला त्याने रॉनीला इन्स्ट्रक्शन्स दिल्या. इथे जानू आज खूप खुश होती. सगळं तिच्या मनासारखं होत होतं. कालचा तिचा तो स्पेशल दिवस, मीतसोबत घालवलेले ते स्पेशल मोमेंट्स, त्याचा तो मॅग्नेटिक स्पर्श जो तिला त्याच्या जवळच ओढत होता, सगळं आठवून ती एकटीच गालातल्या गालात हसत होती. मग तिने मधू आणि अर्णवला फोन करून उद्या पूजेसाठी यायचं आमंत्रण दिलं. अर्णवच्या आईलाही तिने सांगितलं. मग अंशला फोन करून तिने पूजेसाठी यायला सांगितलं. पण त्याची एक्झाम असल्यामुळे तो येऊ शकणार नाही असं त्याने सांगितलं. तिने तिच्या आईलाही फोन केला होता, पण तिच्या आईने तिचा फोन उचललाच नाही. कारण अमितने लताबाईंना तसा दमच देऊन ठेवला होता की जानूपासून 4 नाही तर 400 हात दूर राहायचं. म्हणून लताबाई आता जानूच्या कोणत्याच गोष्टीत नाही लक्ष घालत होत्या आणि नाही कोणती कारस्थाने करत होत्या. आईने फोन उचलला नाही म्हणून जानूला वाईट वाटलं, पण मग तिने ते विचार मनातून काढून टाकले आणि आता ती जगत असलेले आनंदाचे क्षण आठवून स्वतःला खुश करू लागली. तिने मग प्रीतीला आणि गौतमी मॅडमना पण पूजेसाठी इन्व्हाइट केलं. आफ्टर ऑल त्या दोघीच तर तिच्या खूप क्लोज होत्या त्या ऑफिसमध्ये. संध्याकाळ झाली होती. जानू बेडवर बसून उगाचच मोबाईलमध्ये बघून टाईमपास करत होती. पण तिला करमत नव्हतं. तिला आता तोच हवा होता, सतत. पण त्याला यायला अजून उशीर होता, म्हणून तिने तोंड बारीक केलेलं. पण मग तिला एक आयडिया आली. तिने पटकन जाऊन कॉम्प्युटर ऑन केला, पण त्याला तर पासवर्ड होता. तिने अमित टाकून बघितलं, पण इनकरेक्ट. मग तिने राज्याध्यक्ष टाकून बघितलं, पण तरीही इनकरेक्ट. शेवटी तिने विचार केला आणि स्वतःचं नाव टाकलं, जान्हवी. आता तिने डोळे मिटले आणि एंटर केलं, पण परत इनकरेक्ट. तिला खूप वाईट वाटलं. तिला वाटलं होतं की कदाचित तिचं नाव असेल पासवर्ड, पण नाही. शेवटी तिने तिच्या मनाला समजावलं, जानू हा त्यांचा ऑफिस वर्कसाठी PC आहे, पर्सनल नाही. पण तिला तर कम्प्युटर चालू करायचा होता. मग शेवटी तिने अमितला फोन केला. रिंग जात होती, पण त्याने फोन काही रिसीव केला नाही. ती आता जास्तच वैतागली. पण मग स्वतःच्याच मनाला तिने समजावलं की खरंच मीटिंगमध्ये असतील म्हणून घेतला नसेल फोन. पण मग आता पुन्हा तोंड पाडून तशीच बसून राहिली. पण इतक्यात डोअर ओपन झाल्याचा आवाज झाला. तसं तिने वळून पाहिलं तर अमित आत आला. ती तशीच त्याला पाहतच राहिली. हे इतक्या लवकर कसे आले, ती मनातच बोलली. पण त्याने त्याचं ब्लेझर बेडवर फेकून दिलं आणि तिच्या मागे येऊन उभा राहिला. आय एम सॉरी जानू, मी वरच येत होतो म्हणून तुझा फोन नाही घेतला, तो हसून बोलला. पण तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात, तिने विचारलं. मला माहीत होतं की माझी जान मला खूप मिस करते, म्हणून मग निघालो लवकर, तो बोलला. तशी ती गालातच हसली. खरंच मी तुम्हाला खूप मिस करत होते, ती बोलली. जान, मला पण आता तुझ्यापासून दूर राहायला नाही जमत. सतत तू आसपास असावीस असंच वाटते. आणि जेव्हापासून मी तुला कन्फेस केलंय तेव्हापासून तर खूप प्रकर्षाने जाणवते की आता आपल्यात दुरावा नको, तो बोलला. पण तिला असं PCच्या समोर बसलेलं बघून तो दचकला. जान,
पण तू हे इथे PC चालू करून काय बसली आहेस? त्याने विचारलं. हो, ते मला पासवर्ड हवा होता. म्हणूनच मी कॉल केला होता तुम्हाला, ती बोलली. ओके, मी सांगतो पासवर्ड. पण PC का चालू करायचं आहे? काही काम आहे का? त्याने विचारलं. तशी ती अडखळत. हां, ते मी बोर झाले होते ना म्हणून मी विचार केला की तिला त्याला कसं सांगू कळत नव्हतं. हे जान काय विचार केला? आणि इतकं नर्वस व्हायला काय झालं? तो आता तिच्यासमोर बसत बोलला. नाही, नर्वस कुठे? ती बोलली. ओके ओके, तुला नाही सांगायचं आहे ना, इट्स ओके डिअर, पण तू नर्वस नको होऊस. मी सांगतो तुला पासवर्ड, तो बोलला. नाही मी नर्वस नाही आहे. मी ते PC अशासाठी ऑन करत होते कारण मला आपल्या जुन्या चॅट वाचायच्या होत्या, ती गडबडून बोलली. तसा तो गालातच हसला. ओके, मग वाच ना, त्यात इतकं लाजायचं काय आहे? तो मिश्किलपणे बोलला. तुला पासवर्ड हवा आहे ना? तशी तिने मान होकारार्थी हलवली. मग तो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि त्याने तिचा हात हातात पकडून एक एक अल्फाबेट तिच्या बोटाने टाईप करू लागला. JAANMEET, जानमीत. पण पासवर्ड वाचून तर जान्हवी त्याच्याकडे वळून बघतच राहिली. त्याने हसून मान हलवली आणि एंटर दाबला. तसा PC ऑन झाला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.